रामनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून टोळी युद्ध. विनायक गोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक. अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोले यांनी 24 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार 22 सप्टेंबरला रात्री 12 वाजताच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून रामनगर येथे चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोले यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन अंबाझरीच्या एरियामध्ये रामनगर चौक ते पांढरापुरीला जाण्याच्या दिशेने पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपी आहे प्रवेश गुप्ता आणि त्याचे साथीदार मयूर भांडतकर आणि इतर एक जीवतोडे अभिषेक जीवतोडे हे तिथे उभे असताना त्याच्या एक विधी संघर्षाचे बालक आणि त्याचे मित्र तिथून जात असताना त्यांनी जुन्या भांडणाचा वाद उपस्थित करून त्यांच्याशी भांडण केलं आणि त्या भांडणामध्ये त्यांनी त्याच्यावर चाकूने हमला केला आणि त्याच्यात पडलेला चाकू हा समोरचा विधी संघर्षाचे बालक आहे वय 17 वर्ष यांनी त्याच्या अंगावर वार करून त्यांना सुद्धा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून माहिती मिळाल्याची वरून आम्ही तात्काळ DB पथकासह आणि आमच्या स्टाफसह तिथे गेलो आणि त्यांना ताब्यात घेऊन उपचाराकरिता सुरुवातीला दंदे हॉस्पिटल, त्यानंतर काहींना गंभीर परिस्थिती असल्याने त्यांना मेयो हॉस्पिटल, नंतर न्यूरॉन हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले आणि घेतलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी दोन्ही पार्टीच्या विरुद्ध क्रॉस आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्ही मधील काही आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेलं आहे आणि त्यातील 3 जे आरोपी आहेत यांना न्यायालयासमक्ष हजर करून ते आता 3 दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि यातील विधी संघर्षग्रस्त बालक जो होता याच्यापूर्वी युक्तिगदान पोलीस स्टेशन येथे सुद्धा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे आणि हा दुसरा गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर असे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत गंभीर स्वरूपाचे. आणि यातील जो मुख्य आरोपी जो होता प्रवेश गुप्ता याच्यावर यापूर्वी मोका लावण्यात आलेला होता आणि तो मर्डर आणि 307 अंतर्गत असे अपराध त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्याचा जो इतर जे साथीदार यांचा कोणत्याही प्रकारचा अभिलेख नाही आहे आणि 2 आरोपी हे गंभीर स्वरूपाचे जखमी असल्याने त्यांना आता न्यूरॉन हॉस्पिटल दंतोल या ठिकाणी ते उपचार घेत आहेत. त्यांची डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. आरोपी 3 दिवसाच्या PCR आहेत आणि तपासादरम्यान आम्ही त्यामध्ये आणखी कोणी साथीदार सामील आहेत का काय त्याबद्दल आम्ही टेक्निकली पुरावा गोळा करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यातील जे एका गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे जो मायनर जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्यावर जो हमला केला आहे त्याच्यामध्ये प्रवेश गुप्ता राहणार शिवसेना ऑफिसजवळ वय 32 वर्ष आणि दुसरा आहे मयूर भांडतकर वय 23 वर्षे राहणार माता मंदिर धरमपेठ आणि तिसरा आहे अभिषेक जीवतोडे वय 26 वर्षे राहणार शिवसेना ऑफिसजवळ आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ऋषभ उर्फ गोलू उर्फ दही बल्लू यादव वय 26 वर्ष राहणार अजयनगर अंबाझरी. दुसरा आहे अभिषेक उर्फ पप्पू राजू भारद्वाज वय 23 वर्ष राहणार अजयनगर अंबाझरी आणि तिसरा आरोपी जो आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे वय 17 वर्ष. या अशा प्रकारे आरोपींची नावं आहेत आणि यांचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग होता त्यांना अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे. आणखी कोणी आरोपी यामध्ये सामील आहेत किंवा कसे याबद्दल अधिक तपास करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत.